हे करून घ्या तुम्ही. आणि नंतर काय करायचं आपल्याला इथं कम्प्लीट असं मांडव टाकायचं आहे आणि त्याला अशी मी काय म्हणतो झालं हा झालं झालं लावा चारी बाजूला असे खांब. एक मिनिट आलो. लतीची आई सज्जनरावांचा फोन आहे. अगं बाई काय झालं असेल? काय विचार बदलत नसेल ना त्यांनी. सुरू अभद्र काय बोलू नको बाई तू. बापू बघा तरी घ्या ना फोन बघू दे काय म्हणतोय. स्पीकर बेटा. हॅलो सज्जनराव कसे तुम्ही? सासरे बुवा रागावलोय मी. काय झालं चुकलं का काय आमच्याकडनं? तुमच्या हातून नाही तुमच्या लेकीच्या हातून. काय केलं तिनं? अहो मी एवढा फोन करतोय पण फोनवर नीट बोलतच नाही माझ्याशी. आमची लती? आपली लती. हा हो आपली लती. हा फोन कट केला माझा तिनं. नाही हो असं नाही करणार चुकून झालं असं. समजावं तुमच्या लेकीला म्हणावं नवरदेवाचा मान ठेवायचा असतो. लग्नाच्या आधीच जर अशी वागायला लागली तर लग्नानंतर काय करेल ती माझं? नाही नाही असं नाही करणार मी बोलतो तिच्याशी. म्हटलं कानावर घालून ठेवावं तुमच्या. हा ते बरं केलं. हे बघा सॉरी म्हणलं पाहिजे तिनं. हो म्हणाल नाही तर मी म्हणतो तिच्या वतीनं. अहो तुम्ही कशाला? तिनं फोन कट केलाय ना मग तिनं सॉरी म्हणलं पाहिजे मला. नाही असं नाही करत आमची लती. नाही आपली लती आपली. अहो सासरे बुवा आता मी खोटं बोलतोय का? नाही म्हणजे आता तुम्ही म्हणताय तर केलं असेल तिनं. एकमेकांचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. होय खरंय बोलू तुम्ही तिच्याशी. हा बाकी लग्नाची तयारी झाली का सुरू? हा वय झाली सुरू झाली. सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. हा होईल. कसं आहे ना हे सगळं निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे. वय पांडुरंगाच्या कृपेने सगळं काही नीट होईल. हा पैशांचं होईल ना वेळेत? वय ठेवलेत ना. हो हे बरं केलं. ऐन टाइमला गडबड नको व्हायला. नाही त्याची नका तुम्ही काळजी करू. नाही माझं काय नाही हो पण पप्पा ऐकत नाहीत ना. वय मोठ्यांचा मान ठेवायला पाहिजे. आणि तिला म्हणावं जावई मी या घरचा. सॉरी म्हणावं लागेल तिला. सांगतो तुम्ही नका काळजी करू. कामं बिमत असेल ती. आणि मग मी बिनकामाचं आहे का? नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. नाही बोला तुम्ही तिच्याशी. सॉरी म्हणलं की झालं मग. हा म्हणाल. मी काय म्हणतोय स्पीकरवर ठेवलाय का हो फोन तुम्ही? नाही का? नाही आवाज घुमतोय म्हणून म्हणलं. वय काय? नाही तसं काही नाही. आणि मी घरच्यांना विचारलं होतं म्हणून सांगा. हा सांगतो ना. ठेवू का आता? हा जीव भांड्यात पडला बाई माझा. लते आपलं सुरे पाणी आण जरा. कोरड पडली का चला. बापू रड्या वाटतोय. अहो वहिनी नाही होत तसं काही नाहीये. बर हा बापू. लती तू बोलू शकते ना बाळा? नाही हो बापू जरा कामात आहे. काही महत्वाचं आहे का? हा तुला सज्जनरावांचा फोन आलता का ग? हो. मग त्यांचा फोन तू कट केला? सज्जनरावांचा फोन कट केला?
अहो बापू मी जरा इथे गडबडीत आहे, नंतर करीन म्हणलं ना फोन. तू कर नंतर, पण आठवणी कर हा. आणि सॉरी म्हण त्यांना. सॉरी? अगं पोरी, सॉरी म्हणल्याने कोण लहान होत नाही. हा बापू मी नंतर करते फोन. हा कर कर. काय म्हणली हो? करते म्हणली. बरं झालंय. भाई गुड मॉर्निंग ना पब्लिक. काय मावशी फुलगागट करून राहिली तू, उगली टाकू राहिली तू. तर ठरलं म्हणे तुमचं काय, कुण्या गावची सोयरी के होय? नाही आम्हाला तर वाटलं होतं नाही का तुझ्या बाजूच्याच घरात जाऊन पडशील तू. काय हवंय? कॅश. ही स्लिप भरून द्या. मी हे भरू. कॅश पाहिजे ना? मावशी तुझं लगीन ठरल्यापासून काय शॉर्ट टर्म मेमरीलाच झाला काय? नाही म्हणजे यू नो ना हू आय एम. तर बँकेचा नियम आहे. अरे बाप, नियम? अरे बघितलं का मुख्य नियम समजू राहिली मला. हा डकवर्थ लुईस. ए मावशी माझ्या बापाची बँक आहे, माझा पैसा आहे तो मला काढायचा, त्यासाठी स्लिप पण मलाच भरायला पाहिजे का? तुला कशाला ठेवली? खादाडायला ठेवली का? फक्त कशाला देतो पगार तुला? बरं ठीक आहे मी भरते, तुम्ही फक्त अमाऊंट सांगा आणि सही तरी करा इकडं. साईन बिन नसतो करत मी. चल कॅश दे म्हणल्यावर कॅश द्यायची. चल. आय एम सॉरी सर, बँकेचा नियम आहे, मी पैसे नाही देऊ शकणार. तुझे नियम घाल ना चुलीत. तुझा बापाऱ्या मॅनेजर सर आले नाही येत अजून. तुम्ही काय पाहू राहिले? काम नाही का? बसा ना खाली. कावर नाही आले ते? त्यांच्या पोरीची तब्येत बरी नाही, अर्ध्या पाऊण तासात येतील. आम्हा अर्धा तास माझ्याकडे वेळ नाही ना. अमाऊंट किती आहे मी भरून देते. तुला का सांगू मी अमाऊंट? सर मी तुम्हाला मदत करते, तुम्ही फक्त अमाऊंट सांगा आणि इथं सही करा. माझा बाप आहे ना अध्यक्ष आहे ग या बँकेचा. कॉमेडी करू राहिली तू आता. हा चल पटदेशी कॅश दे म्हणली की कॅश द्यायची. चाल. त्यांच्याकडनं लेटर येऊ दे, मग मी देते पैसे काढ. आता लेटर आणायला सांगते का तू मला? हे कोणाशी बोलती माहिती का? दौलतराव आहे, दौलतराव. माननीय आमदार श्री श्री सर्जेराव यांचे सुपुत्र माननीय दौलतराव. सगळं मान्य आहे मला, पण मी इथली डिसिजन मेकर नाही. सर येतीलच थोड्या वेळात. तुम्ही सरांशी बोला. सरांनी मला सांगितलं की मी देते पैसे काढ. म्हणजे तू आम्हाला वाट पाहायला लावणार? 1 मिनिट लागेल फक्त. सुरू करून राहिली मावशी. एका सहीचाच प्रश्न आहे. नाही ना, प्रश्न आता सहीचा नाही राहिला. प्रश्न आमच्या इज्जतीचा झाला ना मावशी. आता मला कॅश पाहिजे, आत्ताच्या आत्ता पाहिजे आणि तुझ्याकडूनच पाहिजे. या स्लिपवर सही केल्याशिवाय मी तुम्हाला पैसे देऊ शकणार नाही. सर प्लीज सही कर. टुन ज्यादा शानपण नको करू. मला अक्कल शिकू राहिली का तू? हा ती कशी दिन्नात ठेवून जाशील उडून? नाही ना भाऊ, उडून जायला एवढी हलकी आहे का? माझ्या अकाउंटवरून पैसे काढायला मलाच नडती का तू? बँकेचे नियम आहेत. तुझ्या तर नियम आहेत. बाई माणसावर हात उचलायचा नाही, कळलं? कोण लागती ती तुझी? एवढे तर करून घे ना तिला. जेवढं सांगितलं तेवढं ऐकायचं. परत जर बाई माणसावर हात उचलला ना, हात तोडून ठेवीन. चल माग, तर हात तोडून ठेवीन याचा. अभ्या जड जाईन तुला. आपल्याशी तो नडला ना तो आयुष्यभर रडला. लागतं. सॉरी म्हणीला.
सॉरी बोल. फुकट नाही नडायचं अभ्या. आपल्याला विसरला का तू? हा रणजीचा मॅटर विसरला का अभ्या? किती वर्ष अभ्या किती वर्ष प्रॅक्टिस केली तू अभ्या? किती वर्ष प्रॅक्टिस केली? शेवटी रणजी खेळलं कोण? मी खेळलो. तुला मैदानावरही नाही येऊ दिला. काय दिवे लावले तिथं जाऊन? वशिल्याचा तट्टू. चल रे, गेलो तर होतो मी खेळायला. तुझ्या बापान काय केलं? माझं नाव तुझ्या समोर आल्यानंतर सुंबडीत नाव काढून घेतलं त्यानं तुझं रणजित. तर माझं निदान माझ्या बापानं तर काढलं. तू काय केलं? मैदानात जाऊन 0 आउट झाला, पब्लिकनं हाणला तुला. विसरला का? काय फरक पडतो? आपल्या नावामागे रणजी प्लेयर असं लागते. समजलं का? माझ्या बापान नेलं तरी मला रणजीपर्यंत. तुझ्या बापान काय केलं रे? बाप्पा रे बाप तुझा आयुष्यात काय माग घेतलं त्यानं तुला? अरे तू तुझ्या बापावरून तुझ्या जिंदगानीवर बोलायचं नाही दौलत. थांब तिथंच. नरडत आपण टाकून घेतो ह्याचं. अरे अभि सोड ना. अभ्यास सोड. बँकेत उगा राडा नको. अभ्यास सोड म्हणला ना. सांगेला तुझा माझा हिशोब आहे. सॉरी बोल. चल. सॉरी चाल. लतीला बोलायचं. सॉरी लते. हिरो बनून राहिला का तू? नाही तुझी मस्ती जिरवली ना तर बापाचं नाव नाही लावणार मी. चला घरी चला. आपला हिशोब बाकी आब्या. चल गाडी काढ. बरं झालं अभि. लई मस्ती आली होती याला. वळूच येतो. लहान पाहत नाही, मोठा पाहत नाही, बाई पाहत नाही. बापाच्या जीवावर उड्या मारतोय तो. हो ना, दम तर नाही अंगात आणि नुसता मिजाज दाखवतो. थँक्यू अभिमन्यू. जिरवली चांगली त्याची तू. काय झालं ना आता? चला आपापल्या जागेवर जा. कामाला लागा. चला. काय गरज होती रे अभ्या? तुझ्यासाठी नाही केलं. संस्कार आहेत आई बापाचे. डूक धरल ना तो आता. याच्यावरून आत्ताच नाही आमचं, जुनं आहे. तुला मध्ये पडायची गरज नव्हती. मग काय मार खाणार होती त्याच्या हातचा? त्यानं हात उगारला होता फक्त. अरे सवय अरे मला. तसं बी बँकेत असे 100 लोक येतात. एम्प्लॉई आहे तू इथं, नोकर नाही. आणि हात तर नोकर माणसावर बी नाही उचलला पाहिजे. माझं मी बघून घेतलं असतं ना. अरे खार खात होतो तुझ्यावर. कशाला बिनकामाचा पंगा घ्यायचा आपण? कळतंय का तुला? द्यायची ना मग उलटी ठेवून त्याला. नसतो पडलो मध्ये. नोकरीला इथं काही इज्जत आहे की नाही? आज जर सॉरी म्हणला नसता ना तो, हातच तोडला असता मी त्याचा. तुला तुझा राग नडतो लहानपणापासूनच. तू काय रस्त्यावर पडलेली नाही कोणी येऊन बोलायला. असं नको करत जाऊ रे अभ्या. आता मारायला पोरं घेऊन आला मग काय करशील? हे बघ, तुला दबून जायची गरज नाही. तोंडावर मावशी म्हणतो तुला. अक्कल आहे का त्याला? घरचं का तू त्याच्या? त्याला नाही घाबरत. आणि मी नुसताच फुसका बार आहे. बापाच्या पोरांच्या जीवावर टिवटिव करतो नुसता. हा पण तू नको पडू मध्ये. मी बघतो काय करायचं. आपण कळलं तर? तू सांगणार आहे का? नाही, मला नाही चुगली करायची सवय. मग झालं, संपलं ना विषय. थँक्यू. ते लोनसाठी थँक्यू. नाही ते मी काही नाही केलं, सरांमुळे झालं. सरांना सांग मग. थँक्यू. थँक्यू. तू माझ्यासाठी. नाही नाही नाही, तुझ्या जागी दुसरी कुठलीही बाई असती ना तेच केलं असतं. स्त्री वर्गासाठी. मग सगळ्या स्त्री वर्गाकडून थँक्यू.
हो जावई बापूंचा फोन आहे. परत? अरे देवा, उचला ना. आणि हा स्पीकरवर टाकू नका. उचला उचला. हॅलो. काय सासरे बुवा, बोललात का तुमच्या लेकीशी? बोललो, पण इतकं इसकटून नाही बोलता आलं. हे बघा, मी तिला फोन करतोय पण ती पुन्हा फोन कट करते. बरं, कामात असन ती, लोड आहे ना तिच्याकडे कामाचा. हे बघा, एवढा माझा अपमान कधीच कुणी केलेला नाही. गाडी सोडून उभं राहा. मी माफी मागतो. तुम्ही नाही, तुमच्या लेकीने माफी मागायला पाहिजे. ए सरत मागत मागत मी सांगतो त्याला. काय झालं? कट केला फोन. कट केलं? आपल्याला तिला ना अक्कलच नाहीये. कामात असन ती. ती आली ना की तिला चांगलं राग भरा. पोर कामात असेल ना, याला कळायला नको का सारखा सारखा काय सासऱ्याला फोन करून त्रास द्यायचा. रडे तू रडे. वहिनी ते जरा उतावळ आहे. तू उतावळा नवरा गुडघ्याला पाचशे. हाताची सगळी बोट सारखी असतात होय. लती करेल त्यांना फोन. सर, मी त्यांना फक्त सही करायला सांगितली होती. बरोबर आहे तुझं, पण बँक त्याच्या बापाची आहे. हो, पण मग तो निर्णय मी कसा काय घेणार? अगं मग मला फोन करायचा ना. पण त्याआधीच त्यानं, हे बघ, बघू आपण ते सगळं नंतर. त्याआधी त्याने माझ्यावर हात उचलला. मारलं तर नाही ना? अभ्यामुळं. कोण हा अभ्या? अभिमन्यू जागीरदार. त्याचा काय संबंध? तो का मध्ये पडला? सर, हो शिट. हो 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 शिट. हो लागलीच येतो ना. हो हा हो निघालो, लगेच निघतो. हो बघा, आमदार साहेबांकडून फोन होता. मला बोलवलंय वाड्यावर बोलायला. काय माफी मागा, माफी आता त्यांची. प्रकरण मिटवा आहे, नाहीतर तुझ्याही नोकरीचा प्रश्न आहे आणि माझ्याही. नमस्कार सर. काय मॅनेजर, बरं आहे ना? हो साहेब. काय मॅटर झाला बँकेत? साहेब मी माफी मागतो साहेब. त्या लतीला काढा पहिली बँकेतून. दौलत साहेब, ती लतिका आपल्या बँकेची ॲसेट आहे. आणि साहेब खूप इफिशियंट मुलगी आहे ती. तिच्यामुळं लोक जोडले गेलेत आपल्यासोबत. तिला काढणं जरा चुकीचं होईल साहेब. मला बोलली ती. मी माफी मागायला लावतो ना साहेब तिला. काय नियमाने वागणारी मुलगी आहे. मग मला नियम शिकवण का? नाही, मी बोलतो तिच्याशी. यापुढे तुम्हाला अडवणार नाही ती. सॉरी म्हणेल तुम्हाला. सॉरी बिरी काही नाही, मला नको येते बँकेत. म्हणाल ना सॉरी, सांगतोय ना हा. आणि ती गेली तर तुम्ही जाणार आहे का बँकेत? का मॅटर वाढवताय तुम्ही? आणि एवढी सिन्सिअर मुलगी आपल्याला मिळणार नाही. नाही म्हणजे तुमची माफी मागेल ती, आणि दौलत साहेबांना परत अडवणार सुद्धा नाही. मिटला ना प्रश्न साहेब. मी तिला फोन लावून लगेच सॉरी म्हणायला लावतो. हां लाव लवकर साहेब. हा सर, बोला. ऐक ना, मी आता आमदार साहेबांच्या बंगल्यावर आहे. तू दौलतरावांना सॉरी म्हण बरं. अहो पण ते काही नाही, तेही मला त्राग धरणार नाही आणि हे प्रकरण इथंच संपेल. तर पण माझी काय बी चूक नव्हती. लतिका, ऐक माझं बेटा. अगं निदान माझ्या वयाचा तरी मान राख. काय तुझ्याबरोबर माझ्याही नोकरीवर गादा येईल. का बायका पोर आहेत मला. आता हे प्रकरण जास्त ताणू नको. सॉरी म्हण म्हणजे झालं. साहेब तुला. हॅलो. बोलेल ती. लतिका, अगं बाई बोल. सॉरी. काय ते? सॉरी.
लावडली. लतिकाबाई जरा मोठ्याने बोल. सॉरी. काय म्हणते ऐकून येऊ राहिलं. सॉरी. जेवली नाही का आज तू? सॉरी. बस झालं ना. आता दिवसभर हेच ऐकायचं का? ते येळ नाही आम्हाला. गरज होती बाबा तुला त्याच्यावर हात उचलायची. लतीवर हात उचललाय त्यानं. बाई माणसावर हात उचललेला खपून घेत नाही मी. तिचं ते बघून घेतलं असतं की आपण कशाला पडायचं त्यात. आता पडलोय ना मध्ये, मग काय करायचं ते बघून घेईन मी. आब्या काय करू नको रे बाबा. निघू साहेब मी. त्या आब्याचं काय करायची? कोण हव्या? हा त्या आप्पासाहेब जागे जराचा. त्याचं काय? इन्सल्ट केला त्यानं माझा. मग तुम्ही हातात बांगड्या भरल्या होत्या का? मॅनेजर. हो साहेब. कशाला आला तो बँकेत? त्याचं प्रपोजल होतं लोनसाठी. कसलं लोन? ते नाही का जागा घेण्याचं. ती हंबीर. आबा ती हंबीररावची जमीन आहे. रताळ्याला स्पोर्ट अकॅडमी उभी करायची त्याच्यावर. हे जुना मॅटर येतो. पण त्याचा बाप तर जमीनदार आहे ना. काय मॅनेजर काय भीक मागतोय मग तो आपल्या बँकेत? साहेब तो खूप मानी पोरगा आहे. असंही काय? म्हणजे नोकरी करतो, IT भरतो. त्याचं लोन आपल्या बँकेत अप्रूव्ह झालं साहेब. कोणाला विचारून लोन अप्रूव्ह केलं तुम्ही? साहेब त्याचे सगळे कागदपत्र क्लिअर आहे. पेपर क्लिअर आहे का? अरे काय बापू जोरदार तयारी चालली. मग वाटलं तर त्याच्यापेक्षा लई लवकर होते सगळं. नाही पण तुम्ही काळजी करू नका, पैसे देणार मी तुमच्या वेळेत. नाही मला त्याची नाही काळजी. तू वेळेतच पैसे देणार. लतीच्या लग्नाचा मुहूर्त काही चुकणार नाही बापू, काळजी करू नका. चालू दे मग तयारी. येऊ का? हा ये. ठीक आहे, काही बिघडत नाही. होतं असं. अन्नदाता आहेत ते आपले. ते आहेत म्हणून आपण इथं आहोत. कधी कधी चूक नसताना सुद्धा माफी मागावी लागते, सॉरी म्हणावं लागतं. मी किती वेळेस माफी मागतो. बायकोला तर हल्ली रोजच सॉरी म्हणतो. तिचं नावच सॉरी ठेवलंय मी. लतिका अगं होतं असं. आयुष्य आहे, काही गोष्टी आयुष्यात फार सिरियस घ्यायच्या नाही. आता मिटलं ना सगळं? हो, पण एक लक्षात ठेव, ही माणसं मोठी आहेत. यांच्या वाकड्यात शिरायचं नाही. सर मी फक्त इथून पुढे लक्षात ठेव, तुझ्याही नोकरीचा प्रश्न आहे आणि माझ्याही. आज मी तुला वाचवलं, यापुढे नाही वाचू शकणार. आता काही नाही ना? काही नाही. आणि सर ते अभिमन्यूची डिस्बर्समेंट त्याला मिळेल ना मंगळवारपर्यंत? मंगळवारला उशीर आहे का अजून? सर खरंच त्याची काही चूक नव्हती. आता हा विषय संपलेला आहे ना, हे प्रकरण तू वाढू नको बरं. आता हे काय रजेचा अर्ज कधीपासून? उद्यापासून. बाकी तू गेल्यावर आमचं काही खरं नाही. तुझ्या इतका एफिशियंट मी सुद्धा नाही. सर काही लागलं तर सांगा, रजा असली तरी येऊन जाईन. शिवाय फोन तर आहेच. सुट्टीचं नाही बोलत मी, लग्नानंतरचं बोलतोय. लग्नानंतर जॉब सोडू नको. नाही सर, जॉब नाही सोडणार. माहिती मला, बायकांसाठी जरा अवघडच असतं. अहो सर त्यात काही जास्त अवघड नाही. बाईने ठरवलं ना तर जग इकडचं तिकडे करू शकेल. नोकरी आणि घर सांभाळणं काही कठीण नाही. मी करू शकेल, सवयच आहे मला. आता कशी बोललीस? पाहिजे तर ट्रान्सफर घे, बोलतो साहेबांशी. निघू का? ओके, गुड लक आणि भेटू लग्नात. काय आलं बापू? काय नाही ग, बंद पडते सारखं घड्या. मग घ्या ना नवीन घड्याळ. घेतो, या लग्नाचा आधी पार पडू दे.
आता लग्नाचा आणि घड्याळाचा काय संबंध? घ्या ना नवीन घड्याळ. येतो. ये पोरी, तुझा आधी हातपाय तोंड धुवून घे, काहीतरी खाऊन घे. मला तुझ्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचं. बोला ना बापू, काय आलं? थोडं पाणी तरी पिऊन घे. नाही, मला पाणी नाही प्यायचं, तुम्ही बोला, काय आलं? ए लते, रजा टाकली का ग? हो जे टाकली. तुम्ही सांगा ना बापू, बोला, काय आलं? तू सज्जनरावांशी नीट बोलली नाही का? कामात होते बापू मी. नाही, समजू शकतो मी. बरं, रजा टाकली काय? हो. नाही, पण सज्जनरावांचा फोन आला ना, तर नीट बोल ना त्यांच्याशी. नाही, यांना असं वाटायला नको की आपल्याशी नीट बोलली नाही. हा ना, आणि हीच संधी असते अगं, लग्नाआधी एकमेकांना समजून घ्यायची, जाणून घ्यायची. हा, हे बरं आहे. अगं आमच्या वेळेला कुठं मिळत होती संधी फिंदी. आणि बोलून काय करायचं? जे काय कळायचं ते लग्नानंतर कळू दे. तू अशी वाकड्यात काय घुसती का? असं बोलू नाही पोरी. अहो बापू, पण मला नाही कळत त्यांच्याशी काय बोलायचं. अगं ते म्हणूनच तर बोललं पाहिजे ना. लग्नानंतर काय करशील ग? तेव्हा तर बोलावंच लागल. रामकृष्ण हरी. हे पाय पोरे, भीड चपायची असेल ना तर बोलायला पाहिजे. बरं बापू, बोलते. सॉरी म्हणत्या. आता सॉरी कशासाठी? सॉरी म्हणल्याने कोण लहान होत नाही. अहो बापू, एका तासात 50 वेळा तुम्हाला बी फोन केला ना, तुम्ही बी नाही बोलू शकणार. हॅलो भाऊजी. हा, सुरेखा बोलते. हा, जरा तुमच्या बायकोशी बोला. हो. हॅलो हॅलो. तू सॉरी बोलल्या बिगर मी काहीच बोलणार नाही. पण एवढे फोन केले कशाला पाव खाते का तू? स्वतःला काय ऐश्वर्य रे समजते का काय तू? सॉरी, मी कामात होते. ऑफिस मध्ये लई राडा झाला होता. ए बघ, ऑफिसच्या गोष्टी ऑफिस मध्येच ठेवायच्या, आपल्यात नाही आणायच्या, सांगून ठेवतो. बरं, ते पप्पीचं राहू दे. फोटो दे ना मला पाठवून. तायडेचा फोन आहे. तायडीचं लग्न झालंय, कळतंय तिला सगळं. नंतर बोलू. हा ठीक आहे, रात्री कर. वाट बघेन. काय काय राडा झालं? आजचा दिवसच खराब होता. अजून कोणी आहेत का सॉरी बोलायला? सगळ्यांनाच सॉरी म्हणते. बापू सॉरी, आय तुला बी सॉरी, तायडे तुला बी सॉरी म्हणते. ए आजे हे बघ, सॉरी म्हणते मी, सॉरी. अजून कोणी आहेत का सॉरी म्हणायचं? त्यांना मी जाऊन सॉरी म्हणते ना मी. एकदा स्वतःला बी सॉरी म्हण. लते लते, थांब. काय झालं पुरीला? लते, ए लते. ऐक ना, मी आता आमदार साहेबांच्या बंगल्यावर आहे. तू दौलतरावांना सॉरी म्हण बरं. सॉरी. लावडली. लतिकाबाई जरा मोठ्याने बोल. सॉरी. जेवली नाही का आज तू? सॉरी. ही अशी का बसली? रडते का बरी? जाऊ का हिच्याशी बोलायला? जातोच. रडून काही होत नाही, लढावं लागतं.
जी लढाई जिंकणारच नाही ती लढून काय फायदा? लढणं महत्वाचं. कशाला? करण्यासाठी. हारत नसतो आपण, एक तर जिंकतो किंवा शिकतो. त्यासाठी लढणं महत्वाचं. दुपारचा राडा त्यानं हात उगारला म्हणून सॉरी म्हणावं लागलंय त्याला. सॉरी कायला म्हणायचं? चूक नव्हती ना तुझी. सॉरी त्यानं म्हणायला पाहिजे होतं. जाऊ दे रे अभ्या, गरज नव्हती. नोकरी गेली असती माझी. स्वाभिमान पाहिजे. सगळ्यांना नाही परवडत. काय उपयोग काय मग असल्या नोकरीचा? घर चालतं माझं म्हणून काय नाक घासशील? सॉरी बोलून कोणी लहान होत नाही. सॉरी म्हणण्याच्या लायकीचा पाहिजे ना समोरचा माणूस. सत्य पुढे शहाणपण नाही चालत. म्हणून काय अन्यायासमोर झुकशील? नमतं घेतलं पाहिजे. आरशात बघता आलं पाहिजे स्वतःला. आरशात बघणं कवाच सोडलंय मी. आता मला फक्त आणि फक्त माझ्या आई बापूंचे डोळे दिसतात. हे असले स्टंट नाही करू शकत. माझं चुकलं. सरांना फोन करून त्याला सरळ पैसे द्यायलाच पाहिजे होते. ओ म्हणलं असतं तर उगा राडा झालाच नसता. आता काय कशालाही हो म्हणशील काय? मला नाही म्हणायची मुभा नाही. मला माझ्या आधी ना माझ्या फॅमिलीचा विचार करावा लागतो. कळतंय का? उगा आलो हिच्याशी बोलाय. हिच्याशी बोलत नाही तेच बरं असतं. उगाच चिडले याच्यावर. कधी नव्हे ते आला होता माझ्याशी बोलायला. माझंच चुकलं. हॅलो. ए माझे लत्तुडे, अगं फोटो कधी पाठवते तू? कधीचा वाट बघतोय मी. कशाला फोटो? दिवस रात्र तुझा चेहरा बघायला. तुझा फोटो बघितल्याशिवाय चैनच पडत नाही ना मला. घरदार विसरलोय पार मी. ए माझी लत्तुडे, तुम्ही हे माझ्याशी असं सगळं नका बोल. का? नवरा आहे ना मी तुझा. होणारा ना? हा होणारा ना. पुढच्या आठवड्यात गृहप्रवेश आहे तुझा. हो पण थांबा ना तो. अगं कसं थांबू? 34चा झालोय ना मी आता. यात आता माझी काय चूक? अगं लाडे लाडे बोल ना जरा. मला नाही येत तसं बोलता. ए असं नाही करायचं. फोटो बी नाही पाठवला तू लिपस्टिक लावलेला. मला चावड बोलायचं ना तुझ्याशी. हे बघा, मी तसली मुलगी नाही. माझ्या आई बापूंचे संस्कार आहेत माझ्यावर. आणि हे असं सगळं मला फोनवर बोलता नाही येत. मग प्रत्यक्षात जमल का? काय बोलायला? मी बघ, मी नवरा आहे ना तुझा. मग मी बोलेल तसं करणार ना तू. हा हॅलो 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 हॅलो. सॉरी म्हणली नाही तर काय, मला नाही आवडलं. पर ती बोलते ते खरंय. काय खरंय? आत्मसन्मानापेक्षा काय गोष्ट मोठी आहे? फॅमिली. आलो जरा मी जाऊन. ए दादा, कुठं चाललं तू? जरा पाय मोकळे करून येतो. आलो मग मी पण तुझ्याबरोबर. नाही तू थांब, मी आलोच 5 मिनिटात. तुला सांगते तायडे, माझा मूड आधीच ऑफ होता. त्यात हे यांचं काहीतरीच. अगं पण त्याला काय झालं? मला नाही आवडत हे असं सगळं बोललेलं. आता त्यात काय नवीन आहे? सगळेच नवरे असं बोलतात. नवरे बोलतात ना ग. आता हे पण बोलतातच ना माझ्याशी.
6-6 महिने शिपवर असतात, काय करणार मग? दाजी पण लग्नाआधी तुझ्याशी हे असं सगळं बोलत होते का? लग्नाआधी नाही, लग्नाआधी तेच ना तायडे. अगं पण तुझं लग्न पण आता झालं तर जमाय ना. अगं लग्न होण्याआधी ना दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, त्यांची ओळख झाली पाहिजे, निदान मन तरी जुळली पाहिजे ग. नाहीतर हे आपले झालेच सुरू, फोटो दे, पप्पी दे. नाहीतर काय ग तायडे. भाऊजी लई अधीर अधीर नाही ग, पानसट आहे ते, पानसट. पण मी काय म्हणते, म्हणजे एवढे मागताय तू दे की पप्पी. मला नाही येते असं सगळं. आता त्यात काय यायचं, मी शिकवते ना तुला की बघ अशी द्यायची पप्पी. तायडे लांब हो ग. अगो बाई, आत्याबाई, आत्याबाई. अरे हे काय? ए दादा, काय नशीब आहे माझं. आशू, आशू, अरे का, अरे उठ बाळा, उठ 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 रे, उठ. तसंच नुसतं ढोसायचं आणि वाकायचं. वहिनी जरा पाणी आला बघ. चालतंय का पाणी त्यांना? सवय नाही राहिली आता पाणी प्यायची. धरता याला मी आणतो. आणि ते मीच. दादा कायला पितो रे, झेपत नाही तर का असं करतो? जगणं जड झालं की डोकं हलकं करावं लागतं. तुला नाही कळणार हवे. लते चहा की महाराजांसाठी? नको चहा नको, ऍसिडिटी होते. मग लाडू आण. नाही लाडू नको, मी बाहेरचं काही खात नाही. हा हे बरं आहे तुमच्या आचार्याचं. आम्हाला बाहेरचं खाऊ घालायचं आणि स्वतः नाही खायचं म्हणे ऍसिडिटी होते. बर काय बेत आहे आपला? बेत नाही, अजून नाही ठरलं. ठरवायचंय काय त्याच्यामध्ये? हळदीच्या दिवशी जिलबी करा, पुऱ्या करा आणि लग्नाच्या दिवशी बुंदीचे लाडू करा. अहो पुऱ्या नको आजी, ऍसिडिटी होते. मी काय म्हणते, एकदा व्यायांना फोन करू, त्यांना विचारू आणि मग ठरवू ना. व्यायांना विचारून घ्या आणि बेत काय ते ठरवा आणि किती लोक येणार ते पण ठरवून घ्या आणि मला सांगा, येतो. का किती माणसं येतील बरं टोटल? हे पहा, 200 पत्रिका तरी छापावे लागतील. आणि किती लोक येतात काय माहिती. त्यांच्याकडले बहुतेक 20 लोक येतील. हा तुला फोन एवढ्यासाठी करत होतो, बस्ता बांधायचा आहे ना. तुझ्याकडे पैठणे वगैरे आहेत ना? हा ठीक आहे ठीक आहे. कारण आता त्यांच्याकडले फक्त इसच. हा उमाताई बोलल्या, सज्जनरावांची आई. त्यांचं नातलगांशी पटत नाही म्हणे, म्हणून त्यांना बोलवणारच नाही. आणि न पटायला काय झालं? आता आपल्याला काय माहिती आत्याबाई, जाऊ द्या ना. बया लयच माणूस घाणे लोक दिसता. बया कोणाचा फोन गेलं ती? दाजींचा दिसतोय. लईच होता वेळ दाजी. लती उचल ग फोन. नाही नको, नंतर करते. ए बाई नंतर नाही, आत्ताच घे. हा आणि जरा बाहेर जाऊन बोल बर का. अपघात आयडे जाऊ दे. लाजच नाही बाई मेलीला. काय आत्याबाई तुम्ही बी का आता? हॅलो हॅलो लतुडे, अहो बोलतोय मी तुझा. बोला. अहो ऐकलत का?
हो ऐकतेय. ऐकू नको, असं तू म्हण मला. अहो ऐकलं का? का? का म्हणजे मला आवडतं असं ऐकायला. अहो ऐकलं का? कसे आहात तुम्ही? बरं नाहीये मी. का? एका माणसाने मन दुखवलंय माझं. कुणी? कुणी काय कुणी? म्हणतेस का ग तू? माझ्या बायकोने मन दुखवलंय माझं. साधा फोटो पण नाही पाठवलंस ना मला. साधा? साधा म्हणजे तसा साधा नाही, मेकअप केलेला, लिपस्टिक लावलेला. अहो ते प्रेम व्यक्त करावं माणसानं. फोनवर नाही जमत मला. मग प्रत्यक्षात? म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. अहो बोलतोय मी तुझा. कसे आहात तुम्ही? बरं नाहीये मी. म्हणजे वाघाचे पंजे. अहो सज्जन तुम्ही? सज्जन नाही, साजन तोफा मधला. तू फोटो पाठवला नाही म्हणून प्रत्यक्षात तुला भेटायला आलो. आऊ साजन, तोफा मधला साजन. पाहिला की नाही तोफा? नाही पाहिला. नाथा हे घे तर जावाई बापूंना दे. तयार होणार आहे. तयार तर आहे मी. अगं चांगली साडी नेसून ये ना. आहे आता पाहू का? सुरे जाय, चांगली साडी चल जाय. लते छान साडी नेसवते तुला आणि मस्त लिपस्टिक लावर का. पानसटपणा नको करू ग तायडे. आता पानसटपणा काय त्यात? बापू बघू. वा लते साडीत काय छान दिसतेस तू. त्यापेक्षा ड्रेसच घातला असता ना ग तायडे. ये लते आता ना साडीची सवय करून घे. अरे झाली का नाही अजून तू तयार? आणि जाऊया बापून सगळा गाव दाखव बरं. हा आणि तलाव पण दाखवा. पावसानं मस्त भरलाय. अजून काही? अजून फोटो बिटो काढा ना चांगली, अशी मस्त पोज बीज देऊ. तसं बी दाजींना फोटोंची लईच हौस आहे. तूच येते का आमच्या बरोबर? नाही बी मी नाही. का? कशाला उगाच कबाब में हड्डी. सुरे गप्ती का? लते हे घे. आता हे कशाला? अगं राहू दे, लागले सवरले तर असू द्यावे. राहू दे काय आहेत माझ्याकडे. बरं चला जाऊया बापू. चला लवकर चला. एवढं वाकू नका जावाई बापू, पडशाल. आली बघा. चला निघूया. एक मिनिट, शोभून दिसतोय जोडा. दृष्ट नको लागायला पाहिजे. चला निघे. आत्याबाई त्यांचं रोजचं व्हायला लागलंय आता. तुम्ही बोलणार आहे की नाही त्यांच्याशी? नाही तर मी ना आपणच नाव सांगते. आप्पांनी घराबाहेर काढलं तर चालणार आहे का तुला? हो पण आता सकाळ संध्याकाळ तेच. सकाळी कुठे पितो तो? सकाळी 12 असतो.
काय झालं काय कल्पना नाही. हे तुम्ही असं पाठीशी घालताना त्यांना मग अशाने सुटणार आहे का दारू त्यांची? अगं पण मग असं ओरडून होणार आहे का हे? मी समजवते त्याला. नाही, मान्य आहे ना मला, तो चुकला, पण मग त्याला सुधारायला एक संधी नको का द्यायला? सारखा आपल्या डोक्याला असं भुनभुन 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 करून सुधारणार आहे का तो? सांग बरं. मला तर मेलीला काही संसार सुखच नाही. अगं हे मी म्हणलं ना, मी बोलते त्याच्याशी. लग्न झाल्यापासून असंच चाललंय. लग्नानंतर सुरू झालंय बाई. म्हणजे माझ्यामुळे होतंय? अगं बाई, मीच कारण आहे का? अगं हे मी, अगं तसं नाही बाई, मी काय म्हणलं तुला, मी बोलते त्याच्याशी, त्याची चूक आहे, मान्य केलं ना मी. अगं पण नवरा आहे ग तो तुझा, तू नाही समजून घेणार तो कोण घेणार सांग बघू. सतत आपलं हाडतूड केलं तर कसं चालेल, कसा सुधारेल नाही तो? आजच नशीब फुटकय दुसरं काही. वहिनी तुम्ही नका टेन्शन घेऊ, त्याला पाठवू ना आपण व्यसनमुक्ती केंद्रात. माझ्याच आयुष्याची नासाडी म्हणजे. काय लावती नासाडी, चांगला सुधरून येईल तो तिकडून. ते चल तू आवर जा, मी बघते, जा तू, मी बघते. हा हे मी काळजी नको करू. हे मी बघ बरं काय म्हणतो तुझा नवरा. मस्त वातावरण आहे ना, एकदम रोमॅन्टिक. एक सेल्फी काढूया. काय झालं? माग कोणीतरी टोपी घातलेला माणूस फिरतोय. टोपी मी म्हणतोय का ग? मीच घातली, मीच शोधतोय काय. कसं वाटलं? चहा घेऊया का थोडा थोडा? का? जायचंय मला. मला नको, तुम्ही प्या. या. ठीक आहे. मी येतो आबा. आणि आबा ते मॅनेजर करेल ना नीट सगळं? म्हणजे ते नाही का लोनचं? फार उडू नका. काय आबा तो नडलाय मला. तुमच्यात कमी चरबी नाही बरं का. आपले पैसे काढायला नाही म्हणते मला ती. इमेजचा विचार करा जरा, इमेजचा. जिथं तिथं दादागिरी नको. आणि टवळक्या करत फिरण्यापेक्षा आहे ना जरा कारभाराकडे लक्ष द्या. तर गावभर फिरायचं. लग्न केलं असतं ना तर 4-5 पोरं झाली असती. तसं नाही ना आबा, मी आता डेअरीवर फुल अटेन्शन आहे माझं. आणि त्या हंबीररावच्या जमिनीचा व्यवहार झाला का लगेच मग बिअर बार टाकून आपण तिकडं का मग लगेच फ्री हिटच आहे तिकडे, नाही का? पोत्यान पैसा आहे तिकडे. वावराकडे पण जायचं बरं का. हो जातो मी वावरात. पण तेवढं ते लोनचं कॅन्सल कराल ना आब्याचं. त्यांना आपला काय फायदा? फायदा म्हणजे फायदा असेल तर मोडायचा कायदा. आहे पावर म्हणून वापरायची नाही. काय चड्डीत राहायचंय. काय करू राहिले? उत्तमरावचं पानवट्याकडचं वावर नाही का, त्याच्यावर कधीपासून डोळा आहे आपला. गुगली गेम आहे आबा. कसं आहे आता याचं लोनचं कॅन्सल झालं का लगेच मी उत्तमरावला कॅप्चर मध्ये घेऊ शकतो ना. चेचतो लगेच त्याला मी. मग तू बाबा करतो का व्यवहार का लगेच वावर आपण. 6 महिने त्या उत्तमचं नाव 7 बाऱ्यावरून कोरं झालं पाहिजे, नाहीच झालं पाहिजे. काय
करतो ना मी, विषय का तेवढं फोन टाका ना मॅनेजरला, तेवढं मॅनेजरला फोन टाका ना तेवढा. हा मॅनेजर, काय झालं त्या आब्याच्या लोनचं? काय नाही का फुलगा आगात ना आलो मी. चला एक कल्प्या गाडी काढ. काय क्षमा करा, आम्ही तुम्हाला लोन नाही देऊ शकत. अहो सर, तुम्ही सांगितलं होतं ना डिस्बर्समेंट मिळणार होती. पेपर क्लिअर आहेत सर माझे. अहो पेपरचं काही नाही हो, मग आमचे हात बांधलेले आहेत. म्हणजे हो बँकेच्या पॉलिसीच्या पुढे नाही जाऊ शकत मी. सर असं नका करू. तुम्ही लोन अप्रूव्ह आहे सांगितलं म्हणून मी बाहेर आर्थिक व्यवहार केलेत. सो सॉरी. सॉरीचं काय करू सर मी? अहो खरंच गरज आहे मला पैशाची. मी सांगितलं होतं तुम्हाला तेव्हा पण. हे बघा, तुमची फाईल खूप चांगली आहे. दुसरी कोणची बँक तुम्हाला 10 दिवसात लोन देईल. सर अहो नाहीये माझ्याकडे तेवढा वेळ. म्हणजे सर तुम्ही मला आधी हो सांगितलं होतं का नाही? हो. मग पण आता नाही करता येणार. काय कारण काय ते तर सांगा. हो कारण काय, मॅनेजमेंटचं डिसिजन आहे, इंटरनल पॉलिसी आहे. अहो कायची इंटरनल पॉलिसी सर? तुम्ही आधी लोकांना हो सांगता नंतर आयत्या वेळेला नाही सांगता. काय करायचं काय लोकांनी? बरं तुम्ही आधी नाही सांगितलं असतं तर मी काहीतरी दुसरा पर्याय शोधला. हे बघा, तुम्हाला जो त्रास झालाय ना त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मी. हो एवढंच आहे माझ्या हातात. ही तुमची फाईल घ्या बरं, माफ करा. गावात स्पोर्ट अकॅडमी मात्र झाली पाहिजे. आपली पोरं मोठी होऊ दे, गावाचं मस्त नाव पडू दे. उद्या परवापर्यंत पैसे पाहिजे. 40 लाखाचा व्यवहार आहे आणि व्यवहार करण्यापूर्वी किमान 20 लाख रुपये तरी रोकड कॅश पाहिजे मला. 20 लाख? अप्पा एक आठवड्याचा प्रश्न, आठवड्याभरात करेन मी मॅनेज. लॉट गेला हातचा तर परत गावणार. अरे का दारात पैसे झाड लावले काय मी? आयुष्यात कधी काही मागितलं नाही त्याने. आता एक स्वप्न आहे त्याचं, ते पूर्ण करायला मदत नको का करायला आपण? हो पण आता 20 लाख उचलून देईन कोण? मी देतो पैसे. मला खरंच नको लकीच्या लग्नाचे पैसे. अरे पैसे माझे, माझ्या कष्टाचे. ते 4 दिवसात लोनचे येणार आहेत ना, मग तुम्ही परत देऊन टाका त्यांना. कशाला काळजी करताय? हे पैसे मी लकीच्या लग्ना अगोदर परत करतो. माहिती मला पोरा, जीव गेला तरी शब्द पाळणारा मुलगा आहे. आता काय कशालाही हो म्हणशील काय? मला नाही म्हणायची मुभा नाही. मला माझ्या आधी ना माझ्या फॅमिलीचा विचार करावा लागतो. कळतंय का? क्षमा करा, आम्ही तुम्हाला लोन नाही देऊ शकत. आओ जरा इकडे इथे. काय काका कसे आहात? मस्त. चहा द्या. हा बसा बसा. ते सासरी गेल्यावर विसरू नको आम्हाला. काय काका असं कसं विसरणार? ठीक आहे. काय बिस्किट गिस्किट आहे की नाही? आहे ना. चहात साखर नाही वाटत. ठीक आहे. साखर बरोबर होती, चहात दूध कमी आहे. घरी मी पूर्ण दुधाचा चहा पितो ना. द्या दुसरा देतो दुधाचा. आओ काका राहू द्या, त्यातच दूध ऍड करा ना. असू दे गल, ते जावं येते ह्या गावचे. हो अभिनंदन,
या 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 ना या चहा घ्या ना दिलं तर काय गरम गरम. नाही मी नाही घेत चहा. ए काय राव जावायचं मान पण ठेवत नाही का तुम्ही. नाही तसं नाही मी खरंच नाही घेत चहा. नाही बिस्किट तरी घ्या. नाही लग्नात लाडू गिडू देणारच आहे पण आता गोड मानून घ्या ना. नाही मी नाही खात बिस्किट. काय करते घ्या खा खा. नाही खरंच. आओ तो बिस्किट नाही खात. म्हणजे तो गोड नाही खात. गोड नाही खात. साखर चालत नाही. साखर चालत नाही. काय आता बोलायचं तुम्हाला. अहो काही होत नाही एवढी मस्त बॉडी किडी आहे मस्त पैकी. काय नाही होत कसलंच नाही घटवायचे. घ्या का. तो नाही म्हणतोय ना मग उगा कशाला जबरदस्ती करायची आपण. बर मी येतो. काय जावायचं मान पण ठेवत नाही का लगत नाही करत. नाही काम आहे ना जरा. नाही आम्ही काय बिनकामाचे आहोत काय भाव खातर राव. खरंच घाई आहे. याला ना आपल्या लग्नात बोलवायचंच नाही. का. हे स्वतःच्या बॉडी कडीवर लय भाव मारतोय. अभिनंदन ना स्वतःला समलन कान समजतोय. अहो त्याला खरंच घाई होती. काहीच होत. तू त्याची वकिली करू नको बरं का. तो काय नाही की तो गोड नाही खात. तुला बरं का सगळं माहिती. अहो तो माझ्या शेजारीच राहतो ना. शेजारीच राहतो ना. अख्ख्या गावाला ठाव आहे तो गोड खात नाही ते. हा घ्या दुधाचा चहा तयार. हो दूध कमीच आहे जरा यात. हो पूर्ण दुधाचा चहा आहे. आपण दुधात पाणी मिक्स करतात ना नेहमी तुम्ही. काका चहा छान आहे. चल घरी जाऊन पिऊ चहा चल. पण मला आवडलाय मला तरी पिऊ द्या. पण मला नाही आवडला. चल चल. किती झाले काका पैसे. आता कशाचे पैसे. लतिका बाळा राहू दे पैसे जा. अहो नाही असं नाही सांगा तुम्ही. आता ते नाही म्हणतायत ना कशाला ते पैसे. अहो ते राहू दे म्हणतायत पण तरी आपण दिले पाहिजे ना. काका किती झाले सांगा मला. चल चल. हो जावयाकडनं पैसे घेणार का तुम्ही. लते राहू दे जा. काका हे घ्या काका. आणि थँक्यू हा चहा खरंच छान होता. आओ ऐका. मला नाही आवडलं तुझं हे वागणं. काय केलं मी त्या पांचटच्याला नाव ठेवत होतो आणि तू कशाला त्याचं कौतुक करत होतीस एवढं. अहो मला चहा खरंच आवडला होता. हे बघ नवऱ्याच्या सुखात बाईचं सुख असतं असं माझी आई म्हणते. बाईचं तिचं मत बी असू शकतं. आपण ते जगासमोर कशाला दाखवायची गरज होती का काय. अहो दाखवण्यासाठी नाही म्हणलं मी. त्या लोकांना काय वाटलं असेल ही बाई नवऱ्याचा मानच ठेवत नाही म्हणून. असं का वाटणार त्यांना. असंच वाटतं त्यांना. ही माणसं असतात ना ही छोट्या छोट्या गोष्टीवर लोकांना जज करत असतात. आणि मी तुला एक सांगून ठेवते ते लक्षात ठेव. तुझी जी काही मतं असतील ना ती बेडरूमच्या आत. बाहेर माझ्या होला हो म्हणायचं. आणि काय गरज होते ग त्या चहावाल्याला पैसे द्यायचे. मी नाही म्हणतोय तो चहावाला नको नको म्हणतोय तरी पुढे 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 जाऊन त्या चहाचे पैसे देत बसलीस. चहा चांगला होता. चहा चांगला होता. तुला नाही वाटला पांचट. कोण काय कोण. चहा म्हणतोय मी. म्हणतेस का ग तू. मला नाही वाटलं चहा पांचट. मग काय. काही नाही. एवढा भंगारच्या मी आयुष्यात कधी प्यायलो नाही. मी एकटा असतो ना तर त्या चहावाल्याला कंझ्युमर कोर्टातच खेचला असता. काय केलं त्यानं. एवढं भंगार चहा बनवला ना. तुला नाही वाटला भंगार. कोण चहा म्हणतोय मी. म्हणतेस का ग तू. मला नाही वाटला चहा भंगार. नाही म्हणाली तरी मी घेणार. काय फोटो म्हणतोय मी.
काय रे हाय चहा घेतो देवट्याला सांगा पैशाची तयारी कर म्हणाव. करेल तो घ्या. अरे आठवण करून द्या. आता बुडवणार आहे का तो? अहो येळेला महत्व असतंय. माहित नाही का त्याला? करेल. हे बघा लतीच्या सासरची माणसं पैशाला हावरी आहे बरं का. ऐन वेळेस राडा करतील काहीतरी. हा हे मात्र बरोबर आहे. ती हावरी हाय त्याच तो पोरगा आहे ना तो राडे आहे. मूर्ख शिरोमणी आहे नुसता. असं कुठं बोलत असतील का? बापूचा जावं येते. झाला नाहीये अजून. आता काय व्हायचं बाकी राहिले? अक्षता पडल्या. लतीच्या डोक्यावर अक्षता पडत नाही तोपर्यंत त्या पोराला मी रड्याच म्हणणार. रड्या आहे नुसता रड्या. इंदूबाई हट्टा सोडा. चिरंजीवनला आठवण करून द्या. हट्ट तर सोडलाच आहे. पोरीचं लग्न ठरलं काय राहिलंय हातात. आणि चिरंजीवाला समजवा. आता हाय का? अहो करल तो. कर्ज झालंय ना पास. आज उद्याकडे पैसे येतात हातात. तसं झालं तरच बरं आहे. जर का नाही झालं गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही सांगून ठेवतो. अख्ख्या गावाला माहिती आहे बापूनी पुरीच्या लग्नाचे पैसे आभ्याला दिलेत म्हणून. काय समजा त्याला.